हे सगळ्यांना कशा आहात सगळे. तर झाली संध्याकाळी. हा पेटवली चूल. होय. चाललाय स्वयंपाक करायची, अंड्याची भुर्जी करायची. होय, आम्हाला लय आवडते अंड्याची भुर्जी. अंड्याची भुर्जी करायची. हो. काय म्हणते बाळ? रातभर झोपच यायची नाही का? म्हणते की मला रातभर झोपच येत नव्हती. 26 जानेवारी असते हो गेली. म्हणजे मी बारकीची एवढी होती त्यावेळेस. मला बी येत नाही. तुला पण झोप येत नाही सच्ची? आणि होय व हातून 2-2 वेळा सुकून करत का मग? झोप येत नाही तुला? हे असतं तर सुद्धा असते तर मग झोप करते तू. हे थांब नको कापू, त्याच्यावर नको कापू. अंडे टाकला. चाललंय पेटवली चूल. बाहेर भारी वाटतंय स्वयंपाक करायला घरातल्यापेक्षा. हो घरात असं जाम वाटतं. आता इथं मोकळ मोकळ लागली ना. हा, आणि आता गरमी पण चालू झाली. हा त्याच्यामुळे बाहेरच बरे तुलाच आणलं नाही एवढा इथं, तिकडेच राहिलं. हो. मम्मी एवढी काय अगं तू काटके कशाला घेतले ते? म्हणजे काटक्या विचार कधी कधी तुला काय पडलेलं असतं? तिल्ले पडल्या असं बाई. जर अंदा सगळं मसाल्याच्या ह्याच्या भरण्या. आणल्यात ठेव. ही नाही दुसरा आपला मसाल्याचा आहे. डोक्याला हात लावला किती. काय खोबऱ्याचं किस आहे ते आणायचे. अनुष्का व्हिडिओ करते आणले. काम करत जावा बाई. मला नाही माहिती की कोणतं काय मग? काय नाही, बसलो झोपीतनं उठलो आता. आल्या झोपलो निवांत ताणून दिली. आज जरा लय कटाळा आलता. होय. झोपलं आहे ना पप्पा? हो. पाहिजे आहे ना एखाद दिवस. झोपून झोपून सुजलोय आज. सुट्टी पाहिजे ना एखाद दिवस. एखाद दिवशी तरी असं झोपलं भारी वाटतं, फ्रेश वाटतं. असं वाटतं 5-7 दिवस घरी का काय. असं एक दिवस पाहिजे आराम. तसं काय हो, 4 वाजता आलतो. पण 4 वाजल्यापासून असं 2 तास 2.5 तास झोपलं, पण असं भारी वाटलं. एकदम असं फ्रेश झालं माणूस. असं वाटतं की आठवडाभर सुट्टी का काय, कामा उठीनं कामावर जाईन, उद्याचा उजेड होईन असं वाटतं. तर असं द्या, माझ्या स्वीट गर्लने अनुष्काने छान असा व्हिडिओ काढला. कसा वाटला नक्की सांगा. आणि माझी स्वीट गर्ल माही मस्तपैकी अंड्याची भाजी करू लागते मम्मीला. तर तिने पण मस्तपैकी मम्मीला साथ दिली आणि मस्तपैकी अंड्याची भाजी करू लागली. त्याबद्दल काय करू लागले तुला सांगितलं तर म्हणते मला माहितीच नाही आणायचं. तर तिला पण एक लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि बाई ह्या गोष्टीवर मूड नाही तरी बोललो मी. भाषण असंच करायचं का शाळेत? मी करायचो की. मी पहिल्यांदा सुरुवातीला माझे नाव संदीप बाबू शिंदे, मुक्काम शिंदेवाडी, काजळ, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आणि आपला भारत देश स्वातंत्र्य झाला टीम आणि सगळं झालं. विसरलो की भारत माता की जय. तिथंच भाषण टॉप. तेवढं तरी यायचं भारत माता की जय. हा शेवटी फक्त एकच, भारत माता की जय, जय महाराष्ट्र एवढंच. पण तेवढं तरी सुचाय पाहिजे लवकर. सुस्त तेवढं आडाकलो भारत माता की जय. पप्पा आमच्या शाळेतल्या भाषण घेतले. त्यानंतर माहितीये का, सर्वांना नमस्कार, माझे नाव आर्यन खरनाथ शिंदे. आणि त्याच्यामुळे सर्वांना मी 2-4 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही त्यांच्या शिस्तीने ऐकून घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे. जय हिंद, जय भारत. एवढं तू काय म्हणते? झाले पाठ सगळं बरं झालंय. म्हणून हाताची कडे घालून चल नमस्कार. उठून. मी काय सांगितलंय? तर माझे नाव माही संदीप शिंदे आहे. आज 26 जानेवारी दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. शिकली की. पाठ करून घेतले आम्ही सगळ्यांनी त्याच्याकडनं. पप्पांनी पण घेतलेले. मी पण तिचं पाठांतर घेतलं. शेवटी कसं आतापासून इज्जत नाही गेली पाहिजे बापाची तिथं माणसात.
पण आतापासूनच जमलं पाहिजे. पप्पाने ती बी सांगितले कुठं अडकली की काय म्हणायचं अडकली हा तिला एकच सांगितलं अडकली की लगे भारत माता की जय. होय. दुसरं काहीच नाही. रॅली आहे का उद्या? हो रॅली आहे ना? हो. आम्हाला फिरायला हा फिरायला येतात उद्या चलते. नेलं. इकडं अंड्याची भाजी होईल सगळी. हो. असं द्या या अंड्याची भाजी खायला हम्म. बाजरीची भाकरी बनवायची. बाय बाय सगळ्यांना. बाय बाय. राया नटले मी तुमच्यासाठी बाजूला घ्या राया पोळ झाला. नटले मी तुमच्यासाठी. काय झालं अश्विनी त्या दिवशी नटलेली कशाला लग्नाला आणि ह्याला काय आपलं संक्रांतीला त्यावेळेस मी गाणं म्हणत होतो. ओके. अशा म्हणजे म्हणजे ओळखीची माणसं दिसले अशा लेडीज. राया मी नटले तुमच्यासाठी लगेच ते हसायच्या. घरी जाता का तुम्ही घर बसा की. अगं इथं नाही ग MIDC म्हणजे डायलॉग मारायचं गाडीवर. राया चांगलं ताण हा नाही पाहिजे. नटले मी तुमच्यासाठी म्हणजे अशी मजा येते चिडवायला. असं दे ते नटलेलं का असतात माझी साडी चांगली का तुझी साडी चांगली आहे का नाही? असं नसतं काय हा असं नसतं काय. बरं ठीक आहे परवा दिवशी तू लग्नाला जायची ना कुठं तर मी सांगेन तशी साधी सिंपल साडी घालून चल. काय हा काय गरज आहे? बरोबर. अख्ख्या गावाला मी दाखवायला सांगून ती कपडे तुम्ही घालता काय. हो घालतो की. हं. अगं मला काय उघडा मम्या कुठं पण चालला त्याला काय? हा. काय वाटत पण अनुष्का मी का नवे कपडे घालून कामावर गेली का बारामतीला गेली का? हा, गेली का? बारामतीला गेले. रोज कामावर जाताना कसा जातो माझी फाटलेली पॅन्ट एवढी या इकडं गुडघ्या एवढी इकडं गुडघ्या एवढी तशी घालून जातो. शर्ट फाटलेला घालून जातो रोज पण हा हा ही माझी वर्ष झाली एकच घालते. वर्ष नाही तिचं का? आवडते. हो वर्ष नाही. 1 वर्ष झालं. एक वर्ष नाही ग मम्मी. तसं काय नसतं लागायचं काय असतं सगळी लोक आपलीच असतात आपल्याला रोज बघतात. मग एखाद्या दिवशी नटून थटून गेलं की काहीतरी जोकरवाणी वाटतं. त्यापेक्षा आपलं अल्ला हरी गाडवायचे पायदरी तसं घातली कपडे निघाला कामावर. अर्थात म्हणजे मला कटाळा खूप आहे कपडे काढायचा आता कसं करा आणि नवी म्हणजे कसं हिथं नवी कपडे घालायची चकाचक हिथनं दुकानावर जायचं तिथं गेलं की कामाचे कपडे घालायची गेलं की पुन्हा कामावून येत आणि पुन्हा नवी कपडे घालायची ती काढायची आणि नवी कपडे घातली की ना ती तशीच काम करतात ते कपडे. आणि कपडे खराब होतात माझे. काय होतं घातलेला पोशाख काढू वाटत नाही. महत्वाचा मुद्दा ते. आणि आमचं कसं काम गली बोळातनी असतं. बारामतीची एक गली नाही की त्या गलीमध्ये मी काम केलं नाही असं म्हणजे एक एरिया नाही. हिला माहिती आहे शॉर्टकट दहीहंडी असलं कुठं काय बारामतीत मोठं कार्यक्रम असलं पोलिसांनी असं रस्ता अडवलेला असतात पण मला प्रत्येक असा गली बोळातला रस्ता माहिती कुठनं शॉर्टकट आहे कसा शॉर्टकट आहे कोणत्या टायमिंगला कुठं गर्दी असते कोणत्या टायमिंगला कुठं नाही. प्रत्येक एरिया माहिती मला MIDC असो किंवा बारामती असो. त्याच्यामुळे आपल्याला काय नाही काय वाटत नाही कामं केलेली असतात सगळी लोक ओळखीची असतात. हा त्याच्यामुळे काय नसतं आणि प्रत्येकाला माहिती असतं ह्यो काय काम करतो आणि कशामुळे ह्याचे कपडे असे त्याच्यामुळे तसं काय एवढं विषय नसतं त्यामुळे मी घालतच नाही. ही 2-4 दिवस झालं मला गाडी नाही मी ह्याला त्याला हात करून जातोय फक्त वर जर्किंग चांगलं घालून जातो का तर फाटलेले कपडे असले की गाडी थांबत नाही. चुकीचा गैरसमज पेता ढेक काय असं समजतात म्हणून मी काय करतो त्या दिवशी थांबानाच एक जण ओळखीचा थांबला ते म्हणला तू असल्या कपडे म्हणून तुला कोण थांबाना म्हणजे ओळखीचा होता म्हणला जरा कपडे जरी चकाचक घाल की म्हणला माणसाला वाटतं पेताड आहे का काय थांबले का काय म्हणला शेक तू लोकांना. मग 2-3 दिवस झाले मग काय फ्रॉड आहे का काय? फ्रॉड आहे का काय. हा काय करतो जरा चकाचक कपडे घालून जातो शर्ट घालून जातो पॅन्ट काय भाकरी पॅन्ट काय चालते एडी भाकरी घातली तरी. आणि अश्विनीने केलेली गोल भाकर असू द्या ती झाली पहिली तशी. पहिली झाली बरं का मित्रांनो असं द्या आता शिकली करायला शिकली आणि ती बसलाय तुम्ही तिथं पुढं झाडाला आणा काय आणि तिने पहिल्यांदाच भाकरी केली. पहिल्यांदा मग काय असली भाकरी केली. आणि काय ना तिला गॅस वरून आणलाय त्या गॅसच्या पाईपाचं बघताय का याचा वास येतो भरून आणला नुसताच.
ती काहीतरी बदलावं लागेल त्याचं. काय 8 नाही. वर्ष झालं रेग्युलेटरच बदलला नाही. बर बदलू बरं बदलू. बदलू बदलू त्यापेक्षा नवं चालू की. 12 वर्ष झालं बायको बदलली नाही. रेग्युलेटरचं बोलती. हा बदलली का? 12 कसं ग? बदला नाही का नो 2012 पासून मोजा. 12 लग्न आहे. 12 आणि 10 22 23 आणि 24 12 14 आता ही 15 वर्ष 29 तारखेला चालू होईल लग्नाला. 15 वर्ष झालं. 13 वर्ष झालं काय पण फपलो नका उगा. 12 आणि 10 15 वर्ष झाले. नाही 13 वर्ष. 13 वर्ष झाली का? मी 12 वर्ष चालू आहे मला आता. अरे थांबले एक मिनिट. संपले हिशोब करून द्यायला. 12 आणि 10 50. 12 आणि 10 22 मान्य आहे का तुला? 22 23 आणि 24 हा हो यस यस सॉरी यस पुढे हा बरोबर 13 वर्ष चालू आहे. काय गणित कच्च आहे माझं असं ते. गेला का समजून ह्याच्यामुळे तर मी शाळेत गेलो नाही. मला पटू झाला आम्हाला पटू. असं द्या कसं चुकतं माणूस जीवनात चुकलं पण पाहिजे थोडंफार गणित बरोबर आलं कसं व्हायचं. कसं व्हायचं? काय ना, प्रत्येक वेळेस बँकेत पैसे मोजाय कामाला लागायचे. एखाद्याने पैसे दिले ना मला म्हणजे कामाचा व्यवहार जर झाला पैसे दिले ना मला असं बंडल घेतो आणि म्हणजे माझ्या बरोबर एखादा जोडीदार असला त्या पैसे देतो मोप म्हणतो. थोडेच नाहीत काय. येतात मोबाईलला पण एखादी नोट चुकल्यावर काय करायचं पुन्हा दंड बसायचा. मी तसं करतो. काय होतं त्यांनी दिलेले असतात 100 नोटा 500च्या 50 नोटा दिलेल्या असतात मग वाटतं चुकून नाही. बरोबर. त्याच्यामुळं मग ते कसं रिस्क काम असतं आणि एखाद्याने असं 50,000 वगैरे असं दिलं ना असं घाम फुटतो पैसे मोपतानी त्याच्यामुळे मी मोपतच नाही. काम फुटतो. हा कसं काय? पैसे मोपायचं लय अवघड असतं. पैसे जास्त दिसले तरी घाम येतो. पैशाची जिम्मेदारी असते. एखाद्याचा ॲडव्हान्स आता त्या दिवशी एकदा 1 लाख रुपये ॲडव्हान्स दिला तर कौलाचा एक टक्चर मारायचा होता. तर असं मी 3 वाजता पैसे मिळालेले संध्याकाळपर्यंत पैसे खाऊन टाकलं. हा लगेच विल्हेवाट लावलं मी. खाऊन म्हणजे कौलावाल्याचं लगे बँकेत गेलो टाकलं. कौलावाल्याला दिलं. स्टीलवाल्याला दिलं. कलरवाल्याला पैसे दिलं. जिथली तिथं दिलं. मटेरियल घेतलं. दुकानात आणलं टाकलं आणि मगच घरी आलो. झोप लागत नाही मला एखाद्याचं पैसे घेतले. हा पण विषय माझा. असू द्या कसं फक्त माझं पैसे घेतल्यावर त्यांना झोपला. अगं अशी ग तो आपली ग किती केलं तरी तो आपली आहे माझी आहे. काय असतं पैशाचं होय काय असतं ग अनु? काय असतं ग? हा काय बायकोच्या असतं? पैशाचं काय असतं? एखादा बिझनेस कर म्हणलं काहीतरी आयडिया काढ म्हणलं टाक बिझनेस कर चालू. काय करू? आता तसलं तुम्ही काय नाही. पैसेच नाही दिले काय करू? बाईनी कसं शून्यातून पण विश्व निर्माण केलं पाहिजे. शून्य तरी पाहिजे की. हा? शून्य बोलायला येते शून्य. अगं शून्याच्या मोर एक जरी आकडा आला बस का शांत ग बसा. हा त्याची किंमत वाढते. ग बसा आता नका बोलायला हो. काय नाही तर बाय सगळ्यांना. बाय बाय सगळ्यांना नाही तर वाढतच जाईल. असू द्या कसं हिला बिझनेस करून द्यायचा आहे. जाळ लावते ती गुलाब लावायची पहिला. पैसा आहे खरं. पैसा तिचं बाजारचं पैसे अजून नाचावते. अयो. मला दुपारी चहाला पैसे नव्हते चिवे आता कशाला चिव पैसे घरात घालून बसली दे इकडं नको देऊ चहा. मला खायला आण. बरं आणतो मी दे आता माझ्या पैसे ठेवायला. तुम्ही ते म्हण की गेल्या वेळेचा हिशोब मिटला नाही चिवे देऊ नको. देऊ नका हा गेले तर हिशोब मिटला नाही. नाही मी देईन ते खाल्लं. काय नाही तर बाय सगळ्यांना. बाय 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 गुड सगळ्यांना. आमच्या नाईट. अनुष्काचा हात दुखून आला ह्या गोष्टीवर. दोनशेची कसं? बनवते. नाही अजून 10 मिनिटच होती मग मला काय नाही. तर असं बाय 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 लय सगळ्यांना. बोलला. हम्म.